सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाड तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी हनुमान जन्मोत्सव हा मोठ्या दणक्यात साजरा केला गेला। यावर्षी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणारे करंजकुल या गावात देखील सालाबादप्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली। दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आणि यावर्षी करंजकुल या गावात श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान जयंतीचा उत्सव आम्ही हा करंजकुल ग्रामपंचायत दर सालाबाद प्रमाणे इतका उत्साहाने साजरा करतो की या उत्साहामध्ये संपूर्ण आमचा गाव एकत्र असतो। एकत्र मुलं मुली अशा मोठ्या परीने हा आम्ही उत्साह साजरा करतो। रात्री चांगला ऑर्केस्ट्रा ठेवतो। ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला चांगली सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत त्या ऑर्केस्ट्राची करमणूक असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावामध्ये हनुमंताची पालखी फिरवतो। पालखी फिरवून त्या पालखीला एवढा उत्साह असतो की ती पालखी आम्ही घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी जातो। घरी घेऊन गेल्यावरती प्रत्येक जण आपली मायबाप आईबाप त्या पालखीला एक नारळाचा फळ आणि काही महिलांचे काही पुरुषांचे नवस सुद्धा असतात त्या पालखीला। आमचा हा मारुती हा नवसाला पावणारा मारुती असतो। हा उत्साह आम्ही सालाबाद दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो एकजुटीने। यामध्ये आमच्या या उत्साहामध्ये माननीय सरपंच मॅडमचा आणि तंटा कमी अध्यक्षांचा यांचा तंटा कमी कमिटीचा यांचा मोठा मौलाचा वाटा असतो त्याच्यामध्ये या कार्यक्रम उत्सवामध्ये। दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीचा आमच्या गावात जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आजूबाजूला जे गेलेली असतात मुंबई शहर पुणे असेल मुंबई असेल गुजरात त्या ठिकाणची माणसं दरवर्षी आवर्जून हजर राहतात आणि अतिशय एकीने आणि जुटीने हा आम्ही कार्यक्रम साजरा करतो। त्यात आमच्या मारुतीरायाची आम्हाला मदत असते। आमच्या करंजकुल गावात दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हनुमान जयंतीच्या सकाळपासून जे सुरुवात असतो हनुमान ते संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी पालखीचा उत्सव असतो। पालखी दररोज म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी जाऊन पालखीचा हे केला जातो साजरा केला जातो। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।